नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आपण आज निघलोय भ्रमंती करण्यासाठी महाराजांच्या एका गडावर, जो की आहे तुंगगड. तुंगगड हा पुणे शहरापासून 60 ते 70 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि आम्ही चाललो बाईकनी वाया तिरुंगुट आणि पौंड मार्गे. मित्रांनो, आता आपण पोचलोय जोशी वडेवालेजवळ. तिथे मस्त वडापाव खाऊयात आणि त्यानंतर जाऊयात गडाकडे. यशोदा, तर आता आम्ही थांबलोय नाश्त्यासाठी. हे घेतलंय वडापाव आणि थोड्या वेळाने घेऊयात चाय. 1 minute later. मोबाईल खराब झाला, बंद पडून जायला पाहिजे. गजब बेइज्जती. एक नंबर वातावरण झालंय मित्रांनो. तर रिमझिम पाऊस चालू आहे आणि सगळीकडे बघा नुसती हिरवळ. आता पोचलोय मी गडाजवळ. आता आम्ही सध्या पायथ्याशी आहे आणि हे इथे गाडी लावली आहे. मागच्या वर्षी सेम पार्टी आपल्यासोबत, यावेळेस पण. यशोदा, हाय. हॅलो ऑडियन्सला हाय करा. हॅलो गाईज. तर इथे गाडी आम्ही पार्क केली आहे आणि हे आहे नकाशा. आम्ही तुंग गावातनं आलो आहे आणि तुंग गावातनं असं सरळ जायचं, बघू शकता तुम्ही. खूप छोटासा गड आहे. एक जवळपास 1 किलोमीटर नाही, 1 एकरमध्येच पसरलेला आहे वरती, पण चढायला भरपूर मोठा आहे. कसं जायचंय? असं कसं? बघ, तुला सिंपल गोष्ट सांगतो. डोंगर इथून इतका जाड आहे आणि एवढ्याच पट्ट्यामध्ये आपल्याला चढायचं आहे. आणि आज काळं कुत्रं दिसत नाही, 4 सोडले तर. आम्ही 4 सोडले तर कोणीच नाही आहे इथे. तर चला करूयात ट्रेकची सुरुवात. मित्रांनो, अशा प्रकारे सुरुवात केली आम्ही आणि हे वरतून जायचं आपल्याला. सगळ्या पायऱ्या आहेत. जाताना एक गोष्ट मला नोटीस झाली, इथं विषारी सापं पण आहेत. तर थोडंस वाचून जावं लागेल, नाहीतर मग बँड वाजून जाईल. तर ट्रेक चालू करण्याच्या आधीच मित्रांनो तुम्हाला हे स्मारक दिसतील. तर हे या स्मारकांना वीरगळ असं म्हणतात, कारण की जे सैनिकांना वीरगती प्राप्त झाली लढाईमध्ये, तर त्यांच्या स्मरणार्थ हे वीरगळ अर्थात स्मारक बांधलेले आहेत. तर चला आता जाऊयात. हे अशा पायऱ्या आहेत स्टार्टिंगला. सगळ्यात उंच कळसुबाई. क्या सोच है रे तेरी, मानना पडेगा. कळसुबाई 1 नंबरला आहे, बरोबर. हा, त्याच्यानंतर मस्त व्ह्यू आहे. केळी दिसत नाहीये, पण मला केकडा दिसलाय. घेऊन जायचा का खायला? जाऊ द्या, आता श्रावण चालू आहे. श्रावण झाल्यावर भेट. आज कोणी जास्त गडावर नाहीये. एकदम सुंदर हिरवगार दृश्य. चला.
तर वरती येताना हे अशी पायवाट आहे आणि दगडांवर पूर्ण काही जमलेली आहे. आणि हा कुत्रा पण आलाय एका व्यक्तीसोबत. हाय डॉगेश, हॅलो. तर आता जाऊयात वरती. थोडं शेवाळ आहे दगडांवर बऱ्याचपैकी, तर थोडं हळूहळूच या वरती गडावर. आणि सध्या तरी पाऊस बंद आहे त्याच्यामुळे पूर्ण तुम्ही व्ह्यू बघू शकता. तर हे इथे जे गडावर पहारेकरी म्हणजे सिक्युरिटी गार्ड जे होते त्यांच्यासाठी इथे एक हे बनवलेलं आहे आश्रयाचं स्थळ, गुफा टाईप आहे बनवलेलं. आणि हे इथे बघू शकता तुम्ही नॅचरल. तर चला जाऊयात समोर आणखी. तर हा आता कुत्रा पण येतो आमच्यासोबत तुंग चढायला. इथला डेली मेंबर दिसतोय हा. तर मित्रांनो जवळपास पोचलोय आम्ही. हा इथे एक दरवाजा आहे, दाखवतो तुम्हाला. आणि समोर फोटोशूट चालू आहे. हा इथे दरवाजा आहे, इथून आम्ही जातो मध्ये. छत्रपती शिवाजी महाराज की जय. वरती जायला वाटेल छोटीशी मारून. चला कॅमेरामॅन कॅमेरा द्या. तो बघा हे इथे एंट्रन्स होती आणि इथून आम्ही जातोय. एक छोटीशी अरुंद वाट आहे, चढाईच म्हणता येईल. हे वरती आहे GB रचनेचे हनुमान द्वार आहे, तुम्ही वाचून घ्या. हे असं इथून आलो आम्ही. आणि ह्या हनुमान द्वार. इथे केळीची झाडं खूप आहेत मित्रांनो. वरती जागोजागी नुसतं केळीची झाडं आहेत. हा आहे इथून व्ह्यू. तुम्ही मित्रांनो तुंगगडाला कटिंगगड पण म्हणतात. हा गड महाराजांनी 1600 नंतर जिंकला होता स्वराज्य. हा किल्ला जिंकल्यानंतर महाराजांनी हा किल्ला ॲज अ वॉच टॉवर म्हणून नियोजित केला होता. आणि या किल्ल्यावर आहे जवळपास 200 ते 300 सैनिकांची कॅपॅसिटी. तर त्या टाईमला महाराजांनी मावळ विभागामध्ये लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला ॲज अ वॉच टॉवर म्हणून वापरलेला. तर आजूबाजूला थोडं फिरून घेऊयात आता. हे यांच्या इथं मजाक मस्ती चालू आहे. ह्या पॉईंटला यांनी बाल्कनी व्ह्यू म्हणताय. तर चला बघूयात. हे एक व्ह्यू पॉईंट सारखं आहे इथे आणि मागे बघू शकता तर मागं तुंग आहे. तर पहिले आपण आजूबाजूचा पूर्ण परिसर एक्सप्लोअर करूयात आणि मग जाऊयात शेवटी तुंगगडाकडे. आपण तुंगगडावरच आहे. हाय, कसा वाटला यशोदानंद गड? व्यवस्थित आहे, अवघड नाही गेला? नाही अवघडच गोष्टपेक्षा लोक कमी आल्यामुळे घाण खूप कमी झालेली आहे. घाण म्हणजे आतापर्यंत मी एकही बॉटल बघितली नाही. आणि आम्ही ही बॉटल वगैरे काही म्हणजे आणलेली आहे पण बॅगेमध्ये ठेवली. आम्ही टाकणार नाही, आम्ही टाकतच नाही कुठेही, करत नाही. त्यांनाही समजवतात. सोफार एकदम क्लीन आहे आणि एकदम छोटासा क्यूट म्हणता येईल तुंग. फक्त उतरायला त्रास. आजच्या काळामध्ये क्यूट म्हणू शकतो, त्या काळामध्ये हा अवघड होता. छोट्या गोष्टींना क्यूट म्हणायचं. मित्रांनो आता आम्ही पोहोचतोय गणेश मंदिराजवळ. सगळीकडे अशी सुंदर नारळाची झाडं, केळीची झाडं आहेत. आणि हे समोर आहे गणेश मंदिर. हे मंदिर थोडं खास आहे मित्रांनो, कारण की इथे आहेत उजव्या सोंड्याचे गणपती. शक्यतो अशा गडांवर शक्तिदैवत असतात, जसे की आपले भोलेनाथ झाले,
आणि इथं आहेत आपले बुद्धिमत्तेचे दैवत गणेश भगवान. तर मित्रांनो, आता गणेश मंदिरचं दर्शन झालं की उजव्या हाताने तुम्ही आले की हा आहे वरती तुंग. सध्या खूप धुकं आहेत. चला जाऊयात. आणि मंदिराच्या मागेच बघू शकता तुम्ही हे छोटंसं तलावासारखं झालं आहे. खूप सुंदर असं आहे तलाव. म्हणतात खूप सुंदर दिसतंय. आता जाऊया. तर हे इथून आता परत छोटीशी वाट जाऊया. आता सांगितलं त्याप्रमाणे केळीचे खूप झाडं आहेत. त्या खूप झाडांमध्ये इथं फूल पण आहे केळीचं, पुढे बघतोय, आणि त्याच्या मागे छोट्या छोट्या या केळी लागलेल्या. या जंगली केळी आहेत. खाता येईल का आपल्याला? आपण खायच्या नसतात, त्या इथल्या प्राण्यांसाठी आहेत. पण आम्हाला खायची इच्छा झाली आता. कॉन्क्रीट जंगलातील माकडांनी ते खाऊ नये एवढी माझी इच्छा आहे. चला, आपल्याला डझनभर मिळतात, पैसे द्यायचे, तिथून विकत घ्यायचे, इथला खाऊ नये. आता इथे पण जायचंय वरती. ऑलमोस्ट पोहोचलोय आम्ही. हे नैसर्गिक पाण्याचा स्रोत इथे. काय म्हटलं होतं यशोयाला? टाकीच म्हटलं होतं. आणि हा वरती आहे तुम्ही यायचं का तुला? हे ना मिनरल्स आहेत त्याच्यामध्ये. नको? आमच्या गावाकडे मिनरल भरलेलंच पाणी येतं. ओके. तोबा तोबा तोबा, थारा मूड खराब कर दिया. येस. मित्रांनो, आता हे पाणी पिऊन बघूयात. एकदम नॅचरल आहे. मित्रांनो, सांगायला गेलं ना, पाणी एकदम टेस्टी आहे. जे आपण बॉटलमधलं पितो, फिल्टरमधलं पितो, त्याच्यापेक्षा एकदम बरं आहे. आणि एकदम नॅचरल पद्धतीने गाळून आलेलं पाणी आहे. पिल्यावर असं वाटतच नाही आहे की याच्यामध्ये काय म्हणता येईल, मिनरल्सची कमी. मिनरल्सची कमी. एकदम नैसर्गिक युक्त पाणी. हा, एकदा इथं या आणि पाणी पिऊन बघा. हे ब्लॅक वॉटर असतं त्यापेक्षा जास्त खूप चांगल्या प्रमाणात आपल्या सह्याद्रीचं पाणी हे सह्याद्रीचं पाणी पूर्णपणे स्वच्छ असलेलं पाणी आणि खूप खोल असलेली ही टाकी आतमध्येपर्यंत, जेणेकरून त्याचं पाणी हे उन्हाळ्यापर्यंत पुरेल अशा प्रकारच्या टाक्यांमध्ये होते. क्रिश क्रिश तर मित्रांनो, फायनली पोचलो टोकावरती. हा आहे महाराजांचा झेंडा. ती टाकी खाली बघितली होती ना आपण पाण्याची, ती इथे खाली. आणि इथं आहे
तुंगाई देवी मंदिर. झालं मोकळं. बापरे मस्त वाटायली. बापरे खूप उंचीवर आहे ना आपण. वर येतात का हे? ढग आहेत ना वरतीच आहे ना. बापरे. हे मित्रांनो आम्ही इथून आलो. चला मित्रांनो आता तुंगगड फिरून झाला गोव्यात खाली. आणि खाली जाण्यासाठी आहे मेन टास्क. कारण की आम्हाला जायचं आहे उतरत उतरत. आणि सगळीकडे आहे काही. आता काही आमची काय काय वाट लावणार आहे बघूयात. इकडून जायचं आपल्याला. इथं आहे झेंडा. आलो होतं तिथून वापस जावं लागेल. काही खूप आहे. खूप हळूहळू उतरावं लागेल. ट्रेकची लेवल इझी आणि मॉडरेट म्हणता येईल. चढायला तर काही नाही पण उतरायलाच मी खाली गेल्यावर सांगतो तुम्हाला उतरायला आम्हाला किती डिफिकल्ट गेलं. या किल्ल्याच्या तिन्ही बाजूनी पावना लेक आहे. तर मित्रांनो आता आलोय खाली. तर हा किल्ला इझी आणि मॉडरेट लेवलचा म्हणता येईल. आणि फारच छोटासा आणि सुंदर असा किल्ला आहे. तर नक्कीच महाराजांच्या किल्ल्यावर तुम्ही या बघा आणि आनंद घ्या या किल्ल्याचा.